फोन उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर. @स्किल फॅन्टसी, लिंक इन द डिस्क्रिप्शन. हे इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते. त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने की 12 ते 8 पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बूथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा. 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती. एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती. तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज निवडून येऊ. भाई नवनीत असं म्हणतात की कोणी मोदींची हवा आहे या फुग्यात तुम्ही राहू नये म्हणून, भ्रमात राहू नये म्हणून म्हणतात 2019 मध्ये आवाज निवडून. खरं बोललंय ते. ईश्वर साक्षात शपथ घेऊन खऱ्या बोलल्या असतील असं मानायला काही हरकत नाही. नमस्कार. ज्या पद्धतीने मीडियामध्ये काही गोष्टी एडिट करून विरोधकांकडनं जे बातमी उलटा दाखवण्याचे जे प्रयत्न करत आहे त्यांना सगळ्या ऑपोजिशन वाल्यांना माझं एक सांगणं आहे की या देशामध्ये या देशाची जनतेसोबत जे उमेदवार आहे ते भारतीय जनता पार्टीची एक उमेदवार म्हणून अमरावतीमध्ये आज आम्ही सगळे मोदीजींचे नावाने लोकांकडे जात आहे. मोदीजींचा नमस्कार सांगताय, मोदीजींचे विकास कामं आम्ही सांगताय आणि पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती त्यांच्या समोर नाही. तो मोदीजींची हवा हे होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अबकी बार 400 पार आणि मोदीजी परत एकदा 2024 मध्ये हे आमच्या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे. त्याच्याच सोबत आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब जे आमचे नेते आहे त्यांच्याबद्दल ना सांगताना अशा पद्धतीने एडिट करून ते विरोधक काही ना काही काम करण्याचं हा पूर्ण प्रयत्न करत आहे. मला त्यांना एकच सांगणं आहे की आमचे बावनकुळे साहेब हे आमचे नेते आहे आणि मी जे बोलली होती ते अचलपूर मतदारसंघाचे जे आमदारांनी माझ्यावर, रवीजीवर आणि माझ्या मुलांवर जे बोलले होते मी हे शब्द त्यांच्यासाठी वापरला होता. मला असं वाटतंय विरोधकांनी हा सगळी यंत्रणा करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांचे हिताकरिता आपण बोललो पाहिजे, नाही की हा गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे.